वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण मोस्ट इम्पॉर्टंट काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। जे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकाच्या आधारावर आपण काही सिलेक्टेड 50 प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की मानवाच्या उत्क्रांतीच्या खालीलपैकी योग्य क्रम कोणता। तर हे बघा मित्रांनो, स्टेटमेंट टाइप हा प्रश्न असणार आहे। तुम्ही ऑप्शन सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या जे खालीलप्रमाणे योग्य क्रम कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर हे बघा, होमो हेबिलिस म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, होमो इरेक्टेस ऑप्शन क्रमांक 2, निअर्डरलँड मॅन ऑप्शन क्रमांक 3 आणि होमोसोपियन ऑप्शन क्रमांक 4 अशा प्रकारे काय आहे आपण जोड्या या ठिकाणी लावू शकतो। मित्रांनो, हे तुम्ही पहा की जशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काय आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। ओके, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक को जे असेल ते 1 नंबर, पर्याय क्रमांक बो जे असेल होमो इरेक्टस 2 नंबर आणि पर्याय क्रमांक डो जे असेल 3 आणि पर्याय क्रमांक ओ जे असेल ते 4 नंबर अशा प्रकारे आपण काय आहे जोड्या या ठिकाणी लावू शकतो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 दुसरा प्रश्न विचारलेला आहे की अश्मयुग, ताम्रयुग व लोहयुग या त्रिगुण पद्धतीचा शोध कोणी लावला। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो। आय थिंक 5वीच्या पुस्तकात हा प्रश्न दिलेला आहे। तर हे बघा, ख्रिश्चन थॉम्सन काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की यक्षगान हा भारतातील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक। तर हे बघा मित्रांनो, यक्षगान हे भारतातील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर आपला बरोबर उत्तर असणार आहे कर्नाटक। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेले आहे की इसवी सन मध्ये प्रचलित असलेल्या कालगणना बाबतीत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा स्टेटमेंट टाइप प्रश्न दिलेला आहे की चुकीची जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, शक संवत हे कुशाण राजवंश हे बरोबर असणार आहे, ग्रेगोरियन ख्रिश्चन हे सुद्धा बरोबर असणार आहे, हिजरी इस्लाम हे सुद्धा काय आहे योग्य उत्तर आहे आणि शहनशाही फारसी हे सुद्धा बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तर वरीलपैकी 4 काय आहे बरोबर असणार आहे, कारण यापैकी चूक एक पण नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला जोड्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की भारतातील विविध राज्ये त्यामध्ये साजरे केले जाणारे सण या बाबतीतील खालील जोड्या जोडवा। तर हे बघा मित्रांनो, भारतातील विविध राज्ये व त्यामध्ये साजरे केले जाणारे सण जसे की पंजाब, फॉर एक्झाम्पल पंजाबमध्ये काय साजरा केला जातो तर बैसाखी साजरा केला जातो। आंध्र प्रदेशमध्ये काय साजरा केला जातो तर पोंगल हा सण काय आहे आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो। एक मिनिट, आंध्र प्रदेश एरुवाक पुन्नम, तामिळनाडू पोंगम आणि केरळमध्ये ओणम अशा प्रकारे काय आहे हे सण साजरे केले जातात। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय या ठिकाणी जोड्या लावू शकतात। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न विचारलेला आहे की अपसूर्य, मागच्या वर्षी उपसूर्य संदर्भात प्रश्न आला होता। या ठिकाणी प्रश्न अपसूर्य संदर्भात आहे की अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते। तर हे बघा, अपसूर्य स्थितीत पृथ्वी जे सूर्यापासून असते मित्रांनो ते जास्तीत जास्त अंतरावर असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि उपसूर्य संदर्भात जर प्रश्न विचारला तर पृथ्वी जे आहे ते सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, त्याला आपण उपसूर्य असे म्हणतो। उपसूर्य आणि अपसूर्य यामध्ये हेच फरक आहे। ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न दिलेला आहे की 21 जूनच्या अयन दिन कोणत्या ध्रुव सूर्यासमोर असतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा, 21 जून
21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो भारतामध्ये, कारण की सूर्य जे आहे ते अलाहाबाद या ठिकाणी म्हणजे इलाहाबाद या ठिकाणी असतो मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. 21 जूनच्या अयन दिन कोणत्या ध्रुवासमोर असतो, तर उत्तर ध्रुवासमोर असतो. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. आणि 21 किंवा 22 डिसेंबर सूर्य कोणत्या ध्रुवावर असतो, तर दक्षिण ध्रुवावर असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की सूर्यमालेतील कोणत्या ग्रह आकारमानाने सर्वात मोठा आहे. आता हे बघा, सूर्यमालेतील कोणता ग्रह जे आहे ते आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. बरोबर जे उत्तर असणार आहे मित्रांनो, योग्य जे उत्तर राहणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक गुरु. गुरु काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न पण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की मंगळ हा डॅश डॅश आहे. तर हे बघा, मंगळ काय आहे, उपग्रह आहे, अंतर्ग्रह आहे, बहिर्ग्रह आहे किंवा लघुग्रह आहे. तर हे बघा, मंगळ हे काय असणार आहे, अंतर्ग्रह असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न या म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की गोव्यातील कोणत्या उत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे, कॉर्निवल, गणेश उत्सव, नवरात्र किंवा दिवाळी. तर हे बघा, गोव्यातील कोणता उत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर कॉर्निवल काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये डॅश डॅशच्या निर्वाचित सदस्यांना समावेश असतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, फक्त लोकसभा, फक्त राज्यसभा, लोकसभा व राज्यसभा किंवा लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. तर हे बघा, भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ऑप्शन क्रमांक आपला 4 जे असणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न दिलेला आहे की राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, पंतप्रधानाच्या सल्ल्याने, भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने, लोकसभेच्या शिफारशीने किंवा यापैकी नाही. तर हे बघा, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतो हे बरोबर आहे. आणि कोणाच्या सल्ल्याने करू शकतो, तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न या ठिकाणी हे बघा, 13वा प्रश्न विचारलेला आहे की मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्य डॅश डॅश कडून अपेक्षित आहे. जनता काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की तुम्ही वाक्य वाचून बघा, मार्गदर्शक तत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तर मूलभूत कर्तव्य जनताकडून अपेक्षित असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो. आता हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, मतदार, राज्य विधिमंडळ, सांसद किंवा नगरपालिका. तर हे बघा, संसद काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. तर हे बघा, मतदार यादी तयार करण्याचे काम जे आहे ते निवडणूक आयोग करीत असते. आचारसंहिता सुद्धा निवडणूक आयोग लागू करते आणि मतदान केंद्राची स्थापना सुद्धा निवडणूक आयोग करते. परंतु उमेदवारांचे नामांकन करणे हे कार्य निवडणूक आयोगाचे नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 दिलेला आहे ते चुकीचा दिलेला आहे. म्हणजे आपला बरोबर उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली. तर हे बघा, महाराष्ट्रातील जी पहिली सैनिक शाळा आहे ते या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, नाशिक, पुणे, सातारा किंवा औरंगाबाद.
अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आली, म्हणजे पर्याय क्रमांक सी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. असं कन्फ्युजन होत होतं की नाशिक याचे उत्तर आहे, परंतु सातारा याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडला गेलेला आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सुएझ कालवा, पनामा, इंदिरा गांधी किंवा वरीलपैकी नाही. तर हे बघा तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडलेला आहे, तर सुएझ कालवा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही. तर हे बघा कोणते खनिज जे आहे ते लोह खनिज नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा हेमेटाइट हे लोह खनिज असणार आहे. लिग्नाइट, लिमोनाइट उत्तर सी दिलेलं आहे. लिग्नाइट बरोबर. लिग्नाइट काय असेल मित्रांनो आपला लोह खनिज नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी घटनेच्या कोणत्या भागावर गांधींचा विचार पडल्याचा दिसून येतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो मार्गदर्शक तत्व काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कारण घटनेच्या कोणत्या भागावर गांधीचा विचार पडलेला दिसून येतो, तर मार्गदर्शक तत्वावर दिसून येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न विचारलेला आहे की स्वातंत्र्यावर नवे निर्बंध लादण्याचा अधिकार कोणास दिला आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की स्वातंत्र्यावर नवे निर्बंध लादण्याचा जे अधिकार असतो ते संसदला असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पुढचा प्रश्न आता हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही विशेष ऑफर आणलेला आहोत महा TET 2025साठी. तर हे बघा फक्त आणि फक्त परीक्षेला 29 दिवस बाकी आहे. जर तुम्हाला हे सगळे म्हणजे जे स्क्रीनमध्ये दिसत आहे मित्रांनो हिंदी प्रश्नसंच 1, हिंदी प्रश्नसंच 2, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र प्रश्नसंच 1 व 2 एकत्रित आपण या ठिकाणी तयार केलेले आहे. हिंदी नोट्स 1 आणि 2साठी एकत्रित तयार केलेली आहे. आणि समाजशास्त्र 300 महत्त्वपूर्ण MCQ जशा प्रकारे आम्ही व्हिडिओमध्ये वापरत असतो तर ते हे सगळं काही आहे मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त 499 मध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदीचे नोट्स आणि हिंदीचे क्वेश्चन सेट पाहिजे कोणत्याही एका पेपरसाठी तर 299 रुपयेमध्ये मित्रांनो तुम्हाला आम्ही हे PDF स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. हे बघा एक नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आम्ही काय आहे मित्रांनो या ठिकाणी ॲड केलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे की आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश डॅशचे घोषवाक्य आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, भारतीय संविधानाचा सरनामा, मानव अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा किंवा माहितीचा अधिकार. तर हे बघा आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की आता हे बघा हा प्रश्न आपल्याला मराठी भाषेमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो की प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे जे लेखक असणार आहे ते असणार आहे बाबा पदमजी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न विचारलेला आहे की विल्यम फ्रिजगिन या डॅश डॅश संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि ब्रिटिश काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. ब्रिटिश जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न आहे की ही
जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे, म्हणजे डॅश डॅश ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे। तर ऑप्शन क्रमांक स्थायी समिती जी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की चंद्र पूर्ण झाकला जातो त्या स्थितीस ग्रहणाचा प्रकार कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, कंकणाकृती किंवा यापैकी नाही। तर हे बघा चंद्र ज्यावेळी पूर्ण झाकला जातो त्या स्थितीला आपण खग्रास चंद्रग्रहण म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश डॅश यांना प्रसिद्धी मिळाली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 2020च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि हारून अल रशीद काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून हारून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळालेली आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश म्हणतात। 4 ऑप्शन दिलेले आहे, मेईजी, जेंग्रो, झेबुत्सू किंवा शोगुन। तर हे बघा जपानमधील उद्योग समूहांना झेबुत्सू म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न सुद्धा 2020च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की माऊ माऊ चळवळ डॅश डॅश येथे झाली। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि माऊ माऊ चळवळ कोणत्या ठिकाणी झाली, तर केनिया काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29 प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी विचारलेला आहे की याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला। तर हे बघा याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला, ऑप्शन दिलेले आहे अमेरिका, रशिया, इंग्लंड किंवा जपान। रशिया काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की विजयभूमी जशा प्रकारे लाल बहादूर शास्त्री यांच्यासाठी आहे तर वीरभूमी कोणासाठी आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू। तर हे बघा विजयभूमी लाल बहादूर शास्त्री व वीरभूमी राजीव गांधी। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न विचारलेला आहे की शाहूला मोगल बादशाहने कोणती पदवी दिली होती। सोपा प्रश्न आहे। शाहूला मोगल बादशाहने जी पदवी दिली होती ती आहे वकील मुल्तक, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न दिलेला आहे की भंडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट कोठे आहे। तर हे बघा भंडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट पुणे येथे आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53वा प्रश्न क्रमांक 33वा प्रश्न विचारलेला आहे की 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे हैदराबाद, औरंगाबाद, बुरहानपूर किंवा विजयपूर। तर हे बघा 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला औरंगाबाद काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न विचारलेला आहे की माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत आहे। तर हे बघा माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत आहे, तर गुजराती भाषेत आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय क्रमांक 4 इज अ राईट आन्सर। पुढचा प्रश्न दिलेला आहे की केंद्र सरकारकडे दिलेल्या विषयाची यादी कोणत्या सूचीत असते। अतिशय सोपा प्रश्न आहे की केंद्र सरकारकडे दिलेल्या विषयाची यादी केंद्र सूचीमध्ये असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न विचारलेला आहे। आता हे बघा 36वा प्रश्न दिलेला आहे की भारतात सध्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नाही। तर हे बघा भारतात सध्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नाही, असा प्रश्न आहे। दिल्लीमध्ये आहे, जम्मूमध्ये आहे, पांडिचेरीमध्ये सुद्धा आहे, परंतु लडाख या ठिकाणी काय केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे राहणार आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न दिलेला आहे की घटक राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो। सोपा प्रश्न आहे मित्रांनो की घटक राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांना असतो, म्हणजे पर्याय क्रमांक
जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 37 प्रश्न क्रमांक 38 वा प्रश्न दिलेला आहे की भारताच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोण शपथ देतो। हे बघा मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोण शपथ देतो। ऑप्शन दिलेला आहे पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। तर हे बघा, भारताच्या राष्ट्रपतींना खालीलपैकी कोण शपथ देतो, तर पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे भारताचे राष्ट्रपतींना शपथ देतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 39 वा प्रश्न दिलेला आहे की ग्रामपंचायत सदस्य होण्यास वयाची किती वर्ष पूर्ण असली पाहिजेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हे बघा, ग्रामपंचायत सदस्य होण्यास वयाची जी आहे ते 21 वर्ष पूर्ण झालेली असावी। ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 40 वा प्रश्न विचारलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे की जगातील सर्वात खोल गर्ता कोणता आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मरियाना गर्ता, सुएज, बेकॉल किंवा वरीलपैकी नाही। तर हे बघा, जगातील जे सर्वात खोल गर्ता असणार आहे ते मरियाना गर्ता असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न। हे बघा, 41 वा प्रश्न दिलेला आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे। तर हे बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मुख्य कार्यालय जे आहे ते नाशिकमध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 42। ये देखिए दोस्तों, यहाँ पर हिंदी के जो क्वेश्चन सेट और नोट्स हम आपके लिए लेकर आए सिर्फ और सिर्फ 299 रुपये में। अगर आपका पेपर 1 है दोस्तों तो 299 रुपये में आपको हिंदी के नोट्स और हिंदी के क्वेश्चन सेट मिल जाएंगे। अगर आपका पेपर 2 है दोस्तों तो उसके लिए भी आपको 299 रुपये पेड करना है, जहाँ पर आपको हिंदी के नोट्स और हिंदी के क्वेश्चन सेट मिलेंगे। दोस्तों, मैं आपको बता रहा हूँ कि ये पढ़ने के बाद आप परीक्षा देंगे, आप 23 तारीख को हिंदी का पेपर 1 देंगे, पेपर 2 देंगे दोस्तों। आपकी जो भाषा एक हिंदी है तो वहाँ पर सारे के सारे क्वेश्चन जो है दोस्तों इसी में से आपको पूछे जाएंगे और इसी प्रकार क्या है आपको पेपर वहाँ पर मिलेगा दोस्तों। क्योंकि आपको पेपर देने से पहले मैं बता रहा हूँ कि ये क्वेश्चन सेट को हल कर लेना बहुत ज़्यादा ज़रूरी, क्योंकि इसी प्रकार का जो प्रश्न पत्रिका आपको जो है दोस्तों 23 नवंबर 2025 को देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ इस नोट्स में जिस तरीके से कंटेंट दिया है दोस्तों, फिर सिर्फ और सिर्फ 52 पेज का ये नोट्स है और बिल्कुल इंपॉर्टेंट टॉपिक इसमें क्या है दोस्तों हमने ऐड किए हैं, जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट आपको होने वाले। अगर आपको इस बार हिंदी में 25 प्लस करना है दोस्तों तो इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप अभी इसको परचेस कर लेंगे। स्क्रीन पर जो नंबर दिखाई दे रहा है दोस्तों, इस पे व्हाट्सअप करना है अधिक मालूमात के लिए, और आपको जो है दोस्तों पूरी मालूमात जो है व्हाट्सअप के जरिए से दी जाएंगी। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 42। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 42 दिलेला आहे की सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता। तर हे बघा, सोपा प्रश्न आहे। सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता, तर शुक्र हा ग्रह जे असणार आहे ते सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 42 वा प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की काळे कोळशाचे खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखले जाते। तर हे बघा, काळे कोळशाचे खंड म्हणून आफ्रिका खंडाला ओळखले जाते। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न विचारलेला आहे की भारताचे जे राष्ट्रगान आहे ते कोणत्या भाषेत लिहिलेले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, मराठी, बंगाली, गुजराती किंवा हिंदी। तर हे बघा, भारताचे जे राष्ट्रगीत कोणत्या भाषेत लिहिले गेलेले आहे, बंगाली भाषेत लिहिले गेलेले आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 45 दिलेला आहे की महाराष्ट्राने देशाच्या एकूण किती टक्के भाग व्यापला आहे। तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राने देशाच्या एकूण 9.36% भाग जे आहे ते व्यापलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय राहणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 46। प्रश्न क्रमांक 46 या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी कोणते रूप हे नदी कार्यामुळे होणारे भूरूप नाही। तर हे बघा, नदी कार्यामुळे होणारे भूरूप नाही ते असणार आहे वानखिडकी काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न विचारलेला आहे की भील प्रश्न क्रमांक 47 विचारलेला आहे की भील ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात नाही, अशा प्रकारे प्रश्न आहे।
4 ऑप्शन दिलेले आहे आणि गोवा जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. 40 दिलेला आहे की ग्रीनलँड या देशाचे दुसरे नाव काय आहे. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे मोरोक्को, डेन्मार्क, आइसलँड किंवा वरीलपैकी नाही. तर हे बघा, ग्रीनलँड या देशाचे जे दुसरे नाव असणार आहे ते डेन्मार्क असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 दिलेला आहे की वज्रेश्वर गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे. अशा प्रकारे प्रश्न आहे. आणि वज्रेश्वर गणेशपुरी हे गरम पाण्याचे जे झरे असणार आहे मित्रांनो ते ठाणे जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. 50वा प्रश्न दिलेला आहे की WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. तर हे बघा, WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे जे मुख्यालय असणार आहे मित्रांनो ते जिनिव्हा या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अतिशय इम्पॉर्टंट 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात मित्रांनो. परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 विषयामध्ये म्हणजे मॅक्झिमम त्याच टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र क्वेश्चन सेट हवे असेल मित्रांनो तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी क्वेश्चन सेट परचेस करू शकतात, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच या ठिकाणी आपण तयार केलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.